साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक आणि उपाधीक्षक आदित्य पवार यांच्या नेतृत्वाखाली 17 व 18 नोव्हेंबर रोजी जिल्हाभरात अवैध हातभट्टी दारू विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली। यामध्ये 1140 लिटर हातभट्टी दारू, 6900 लिटर रसायन, एक जीप व एक कार असा एकूण 6,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक माळशिरस यांच्या पथकाने 17 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अकलूज शहरातील राऊतनगर येथे बाबू खंडू राठोड वय 42 राहणार वडजी तांडा तालुका दक्षिण सोलापूर हा इसम त्याच्या 4 चाकी महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH 45 48 87 या वाहनातून रबरी ट्यूबमध्ये 300 लिटर हातभट्टी दारू अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आल्याने त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून वाहनासह एकूण रुपये 3,15,900 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक अकलूज यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील येळीव गावच्या हद्दीत एका मारुती 800 कार क्रमांक MH 12 AG 1209चा पाठलाग करून झडती घेतली असता रमेश गोपीचंद राठोड वय 38 राहणार वडजी तांडा तालुका दक्षिण सोलापूर हा इसम 300 लिटर हातभट्टीची दारूची वाहतूक करताना दिसून आला। यावेळी त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून वाहनासह 1,15,600 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई माळशिरसचे निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक अकलूजचे राजेंद्र वाकडे, जवान तानाजी जाधव, अशोक माळी यांच्या पथकाने केली।